दादा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मोबाईल बालाजी पुढे मला कॅमेरा दे. बालाजी 2 मिनिटं दादा गेल्यानंतर बस खाली चल. दादाचं या आंदोलनाचे आगमन झालेलं आहे. कृपा करून स्टेज पाशी कोणी गर्दी करू नका. पाठीमागले लोकांना विनंती आपण तेथेच थांबा. सर्वजण समोर येऊ नका. कृपा करून पाठीमागे थांबा. हा चाल बालाजी बाजूला खाली बस. सॉरी बालाजी मोबाईल दे ना. मोबाईल बापू येन लवकर पासवर्ड कर. आज आपण या ठिकाणी आपल्या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून जी हत्या करण्यात आलेली आहे त्या आरोपींना अटक करण्यासाठी व संतोषच्या या झालेल्या क्रूर कृत्याला न्याय मिळण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण रात्रीपासून उपोषणासाठी आपण व्हिडिओ काढून करून दादांना मी या ठिकाणी जी घटना घडली ती अवगत करू इच्छितो. कृपा करून सर्वजण खाली बसा. पाठीमागे उभारलेपर्यंत खाली बसून घ्या. प्लीज खाली बसा. आलेले सर्वांना विनंती आहे आपण आहे त्या जागेवर खाली बसायचंय. समोर न येता आहे त्या जागेवर खाली बसून घ्या. दादा 4 दिवसापूर्वी मसाजोग येथे पवनचक्कीच्या प्लॅन्टसाठीचं गोडाऊन या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे कंपनीचं. त्या प्लॅन्टवर मसाजोग मधील 10 ते 12 तरुण तिथं वॉचमन म्हणून काम करतात. तर टाकळी येथील गुले नावाचा व्यक्ती त्याच्या 4-5 साथीदारासोबत त्या ठिकाणी खंडणी मागण्यासाठी त्या ठिकाणी आलेला होता. तेथे अशोक सोनी नावाचा पहारेकरी काम करत होता. त्यांनी त्याला विनंती केली की तुम्ही तुमच्या गाडीची नोंद डायरीमध्ये करा, नंतर मध्ये जा. परंतु या मारलेल्या अवलादीनं त्या पोराला मारहाण केली आणि मारहाण करून त्यांना त्या ठिकाणी थांबल्यावर गावातल्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली म्हणून एक गावचा प्रथम नागरिक म्हणून सरपंच त्या ठिकाणी गेले. सरपंचाने का असं करत विचारल्यानंतर त्याला सुद्धा त्यांनी मारहाण केली. मग ज्यावेळेस सरपंचाला मारहाण होती हे बघितल्यानंतर जमलेल्या गावकऱ्यांनी त्या पोरांना सुद्धा भरपूर मार दिला. आणि हा राग मनात धरून काल दुपारी 3 वाजता ज्यावेळेस सरपंच आणि शिवराज देशमुख हे केरळून मसाजोगकडे येत होते त्यावेळेस डोंगराळ फाट्यावर त्यांना 2 गाड्यांना माग आणि पुढे लावून अडविलं. त्यातील 7-8 लोकांनी खाली उतरून शिवराजला मारहाण केली. जाग्यावर संतोषला सुद्धा मारहाण केली आणि परत त्याला काळ्या स्कॉर्पिओ 9-333 या काळ्या स्कॉर्पिओ मध्ये त्याला घालून ते गेले. दादा त्यावेळेस लागली शिवराज देशमुखनं पोलीस स्टेशनला कल्पना दिली. पण पोलिसांना तिथं कुठलीही घाई गडबड किंवा त्यामागे जे काही करायला पाहिजे होतं शेवट गुन्हा सुद्धा जोपर्यंत संतोष देशमुख मृत झाला हे पोलिसांना कळालं नाही तोपर्यंत गुन्हा सुद्धा नोंद करून घेतलाय दादा. त्याबरोबर त्या प्रकरणामध्ये विष्णू ताटे नावाच्या व्यक्तीचा 36 वेळेस फोन आला. मी संतोषला सोडून देतो पण तरी पण त्याला काय सोडून देण्यात आलं नाही. दादा ही एवढा अत्याचार आहे, एवढी क्रूर हत्या केली. जर बॉडी जर बघितली तर तुम्ही सुद्धा म्हणताल की नेमका हे ना असा गुन्हा काय केला होता. एवढ्या त्याच्या शरीरावर वळायचं, एवढ्या त्याला मारहाण केली म्हणजे फार मोठी दुश्मनी असल्यासारखं त्याला मारहाण केली. त्यामुळे दादा आमची गावकऱ्याकडून आता फक्त तुमच्याकडून एवढी अपेक्षा जसं तुम्ही कोपर्टी प्रकरणात लक्ष दिलं, जसं तुम्ही मराठा आरक्षणामध्ये आम्हाला आरक्षण मिळवून दिलं, तसं आम्हाला सुद्धा आमच्या सरपंचाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण आमच्या गावकऱ्यासोबत भक्कम उभा राहताल अशी आपल्याकडून या ठिकाणी मी गावकऱ्यामार्फत आपल्याला कळकळीची विनंती करतो. आणि मी आपल्याला विनंती करतो की आपण आम्हाला पुढे मार्गदर्शन करावं. त्यापूर्वी संतोषची मुलगी राधा ही आपल्या काही बोल या ठिकाणी बोलणार आहे. कशी
हा चालू आहे पेजवर आणि नमस्कार चॅनल गावकरी मित्रांनो, माझ्या वडिलांना आणि माझ्या कुटुंबाला हा न्याय मिळालाच पाहिजे. माझे वडील आणि या कुटुंबाच्या अण्णा यांना न्याय मिळालाच पाहिजे. ते सगळ्यांची मदत करत होते. कालच ते तसंच मदत करण्यासाठी गेले तर त्यांच्यावर घात झाला. गावकऱ्यांना मी इतकंच सांगते, आपल्याला सगळं शांततेत घ्यायचंय. कुणीही दंगामस्ती करू नका. आपल्या अण्णाला न्याय मिळालाच पाहिजे. धन्यवाद. गुन्हा नोंद करायला पोलीस स्टेशन गुन्हा लवकर नोंद विशेष म्हणजे आणि जामीन झाल्याच्यानंतर PSI पाटील PSI बरोबर त्यांच्या गाडी माझ्या पाटील ते दोघं सगळे मॅनेज झाले. त्यांना कसल्या प्रकारचे गुन्हे नोंद करून किंवा आपण जर गेलो तर कोणत्या गोष्टी प्रतिक्रिया ही आजच नाही. माझं बऱ्याच दिवसातून प्रकार पुन्हा 12 वाजेपर्यंत आरोपी 3 वाजता इथून ते टोल नाक्यापासून 2 गाड्या गाडी पुढे आली. गाडी आली की तिला गाडी आडवी लावली. त्या गाडीचा दगड फोडला. दगड घालून काच फोडला की ड्रायव्हर साईडला होता. तो शिवराज देशमुख. ती बघितलं की परी करून त्याला बाहेर ओढलं. त्याला मारहाण केली. त्याला मारहाण केली. त्याला सरपटच ओढून घेऊन गाडी जवळपास 2 गाड्या असल्या 8-9 जण होते. आणि तिथून नेल्याच्या नंतर ती संतुष्ट धनंजय देशमुख त्यानं फोन करतो. त्याला रेकॉर्डिंग आहे त्याच्याकडे धनंजय देशमुख 5 मिनिटात सोडलो 10 मिनिटात सोडलो 5 मिनिटात सोडलो 10 मिनिटात सोडलो असे त्याला रेकॉर्डिंग आहे अक्षरशः. पण त्यांना तिकडे सोबत होते गावात त्यांना सांगायचं जीवाची वाडी त्याला सांगायचं आणि जेवढे गावात ते पुरवते त्यांना त्या मार्गामध्ये आणि हा कुठं सापडला शिवराज खाली बस. सर
आणि व्यवस्थित बोलतो व्यवस्थित सांग.
91 दादा Thank you.